बराबर सोपते चल कमेंट करून नक्कीच सांगा. हा असं गा कर ना मग तसंच ते टाईट होते ना. तुम्ही कसे आहेत सर्व मजेत ना? तर म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन माले ब्लॉग आहे तुमच्या हक्काच्या अग्रिकुले चॅनलवरती. सो इकडे बघा आपले पाहुणे आलेले आहेत. आईची लाडकी बहीण आलेली आहे इकडे. काय आई सगळं कसं चाललंय आपला? मस्त ना. आणि इकडे बघा अंकल पण आले. अंकल कसा बाकी आपली फॅमिली कशी आहे? बाबू आंटी सगळी कशी आहेत? या एक दिवशी आता आपला श्रावण गणपती झाल्यावरती निवांतपणे आपण जेवायला बसू सगळी जण. आईला पण आपण सगळीच एकदम मजेमध्ये बसू जरा. खूप दिवसानंतर आईला कसं जरा चालता येईल येत नाही. आपण सगळी जण एकत्र बसू असे मजा वगैरे करू. तर आता मी चाललेलो आहे जरा पिंपलासला. तर आता नारळी पौर्णिमा लवकरच येत आहे. सो आता आंटीनी जरा मेकअप केलेली आहे. सो आता मी आणि अंकल जरा फोटो काढायला चाललेले आहेत जरा पिंपलासच्या तिकडे बंदरावरती. सो आता किती वाजलेत? 3:30 वाजलेत. जरा लगेच अर्ध्या घंट्यात यायला लागेल. मम्मीला फोन आले मावशीचा. सो चला आता अंकल येतो मला आणायला इकडे. मग आपण जाऊया आणि बघूया आणखीचा लुक. मम्मी येतो का? पिपलासचा बाजा पिपलासला आणायला आलेलो आम्ही. पिपलासचा बाजा का बाबूला काय ठेवलं तुझे मेकअप फटाफट होले ना. तर बाबू असताना अंकल झोपून मस्त बाबूला. बिस्किटचं पुरं नाही मेकअप जरा ठीकठाक वाटते. म्हणजे कोणी गेले? जागृती पाटील. कोण आता? माझी बहीण मॉन्टी. माता असं सांग ना. मॉन्टी दीदीने केले. जागृती पाटील सांगशील तर मला कसा समजेल? तर पुरं पण ना दुकान. सो बघा आता आम्ही पिपलासच्या बंदरावरती पोहोचलेलो आहे. आणि बघा आंटीचा लुक कसा आहे कमेंट करून नक्कीच सांगा. हा असं गाणी बी नाही असतं तर कशा अजून भारी उठलं असतं नाही का? कसं गाणी देऊ? अरे नाही असं सॉन्ग बिंग असतात. समजलं का तुला? इकडे पाय पडताना इकडे बघलं की परत कर. सो आता बघा आंटीला आम्ही सांगतो का तुला फोटो करायचा तर आम्ही बेस्ट आयडिया देतो. तू जात चिखलान आम्ही यांच्या फोकस करतो मस्तपैकी. सगळं चिखल पाणी असतं पाण्यात तर तुझं मात्र टेवा लागली बी नसती तू. आणि इथं स्लॉट नुसते आता अर्ध्या घंट्यात बुक होतात. कारण की आता एक घेऊन गेले तर दुसरी कोणतरी आले मॉडेल. आता माहित नाही आपल्याला कोण आहे. सो बघा आता ओरिया भेटले. ओरीसाठी खया आणले काय माहिती बघा. बराबर सोपते चल. हाय ती काय चल. बाबा याची धाव पहिले मग. सो आता बघा इकडं होरीसाठी आवरे लांब शूट करायला आणले. ते साईड सडाक ये साईडला बघा इथं होरी आहे. सो आता 2-3 फोटो काढून मला पण जायचं. अंकल तोपर्यंत थांबल. अजून दिदी यावाची बाकी आहे. सो चला आता फोटोशूट तर झालेला आहे. एकदम परफेक्ट फोटोशूट झालेला आहे. आणि अंकलच्या आता नारळचं काम भारीच शोभते नाही का अंकल? लगीन केलं सगळी कामं करायला लागतंच ना. तेव्हाच तेव्हा बघू. आणि तर इकडं आलं ना म्हणजे हवा भारी आली. भले पाणी येतो बंदराचा वास तर येईलच. हा अंकल पण हवा एकदम थंडी असं गरम बिरम काही नाही. कुत्रा बाई आहे ह एक नाही तर दिसत नाही. आता आपण रे शिला तयार चाललो आम्ही. टाकून जाईल तुला बरोबर कटाळल्यावर. आणि इकडे वाटते मासे पण भेटतात विकतात हे मासे. सो आता बघा आणखी समजा फोटोशूट तर झालेला आहे. पण आता तुम्हाला बोललोच का मी भाऊला जरा बाहेर जायचं आहे. सो विनू भाऊ मला दिसलं पटकन. सो बघा विनू भाऊला मी थांबवलेलं आहे. विनू भाऊ जरा लाजतो जरा. बाकी काही विषय नाही. त्याचं म्हणणं असा आंटी वगैरे सर्व बघतात ना ब्लॉग म्हणून तो लाजतो. सो त्याला आता आम्ही वेल्यामध्ये पोचलेलो आहे.
चला तर डायरेक्ट लिफ्ट माझी शॉपपर्यंत डायरेक्ट ड्रॉप आउट मला डायरेक्ट शॉपवरती होणार आहे. स्वतः तुम्ही बघितलं असेल का मगाशी आता आपण आंटीचा तो नारळी पौर्णिमेचा लूक होता तो लूक हा शूट वगैरे करायला गेलो तर शूट वगैरे झालेलं आहे आणि आता मी आलेलो आहे घरी आणि भाऊचं पण आता जरा काम होतं तर सगळं करून आलेलं आहे आणि आज जेवायला मच्छी आहे तुम्ही बघू शकता खाले माशांची बोटी. आणि तुम्हाला मी आपण जेव्हा दिंडीगड आणि मामाने गाडी येतील त्या ब्लॉगमध्ये मी बोललो होतो की आपल्याला सामानाला जायचं आहे आणि आता उद्या रक्षाबंधन आहे तर अजून आमची शॉपिंग पण नाही झाली. आता आज कपडे आणायला जायचे आहेत तर पण ठाण्याला सामान आणायला जायचं आहे. आज आपण तिघं जण आज भाऊला यायला भेटणार नाही कारण की आज शॉप चालू आहेत त्यामुळे त्याला नाही जमणार. आम्ही तिघंच जाऊ. भाऊची शॉपिंग झालेली आहे आता आमची तिघांचीच बाकी आहे. गिफ्ट वगैरे पप्पाला घ्यायचे असतील मला तर कपडेच घ्यायचे आहेत तर मी जेवेन मग आता भाऊ येईल मग ते 3-4 वाजता निघायचं आहे सामान आणायला. मग जाऊया आपण सामान राशन भरायला राशन. सो इकडे बघा हंशूबाई थांबलेले आपल्याला. हंशूबाई काय एकदम स्टाईल बेल करून मामाची चालले का तू आता हां ओ. सो अंशू 7 वाजल्यापासून थांबले आता वाजले 8:30. तुम्ही काय एवढे कंटाळलेत तुझी वाट बघून कंटाळले. आंटी आले कंटाळले. आंटी पहिले 10-15 मिनिटं घराजवळ थांबली म्हणजे ट्रॅफिक होती म्हणून तरी पण फटाफट झालं आम्ही. नाही अंशू वेडी आहे तू वेडी अंशू वेडी अंशू वेडी अंशू. लिस्ट पुसू का तुझी पुसू पुसताची ना औष 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 असून द्यायचे. आणि गाईज बघा दरवर्षीप्रमाणे पहिली राखी माझी अंशूचीच असते ना अंशू. ही करी ही अंशू भारी दिसते आज पिंक कलर मध्ये. हा अंशू कर कर तुला औषध 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 बस आता खाली. बघा आता माझी पहिली राखी. घे बांध बांध राखी बांध. बांधशील ना टाईट बांध पक्की. शिकवले वाटते. नाही शिकवली तिने बघली वाटते. टाईट कर ना अजून जरा टाईट कर ना. टाईट होते ना. तू बरोबर राजमाली तू. हा हिला टाईट कर ना. हा कर टाईट. हा बस सुटली नाही बजा 4 महिने का 4 का 1 वर्ष सुटली. दुसरे रक्षाबंधनला सुटली बजे डायरेक्ट. हे बा अशी बांधाची राखी. हा पंख कृष्णा. जय श्रीराम. अच्छा सॉरी दिसला ना. जय श्रीराम. तुमचे दर्शन द्या आम्हाला चरण दर्शन. जरा लांब म्हणा तुम्ही असे हसते कशी आहे. अंशू आता मोठा दादा येते का. हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन बोल. हा तुम्हाला पण हॅपी रक्षाबंधन. येतो आता आणि येत जा जरा आमची आठवण वगैरे. येऊ आता कसं जर कॉलेज वगैरे चालू झालंय ते कुठे आम्हाला जायला भेटत नाही नाही का अंशू. भेटत नाही असं सांगू नको. कोणालाच खरं वाटणार. बघा बाय 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 बाय. आता मोठा दादा येईल. हा चला चला आता भाऊला पाठवतो मी. चला